एकीकडे हे सगळं प्रकरण तापलेलं असताना तिथे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत अनेक स्फोटक दावे केले। बंधू अशोक खरात सोबत जवळीक असणाऱ्या नेत्यांची दमानियांनी यादी वाचून दाखवली। तसंच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या कुटुंबातील अनेक जण खरातच्या संपर्कात असल्याचं दमानियांनी म्हटलं। रुपाली चाकणकरांनी तर खरातला एकूण 177 फोन केले होते। एक कॉल तर 22 मिनिटांचा असल्याचा आरोप दमानियांनी केला। त्यामुळे एसआयटीने रुपाली चाकणकरांचीही चौकशी करावी अशी मागणी दमानियांनी केली। ही पूर्ण यादी रुपाली चाकणकरांच्या फोन कॉल्सची आहे जी त्यांनी इनकमिंग आणि आउटगोईंग खरातांना केले। ही पूर्णच्या पूर्ण यादी मी आता माझ्या मीडियाच्या ग्रुपवर घालते। ह्याच्यात 177 कॉल्स आहेत। त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोईंग कॉल 58 आहेत आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे। आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर, संकेत सायकर या सगळ्यांचे कॉल्स या यादीत सापडले। नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, उदय सांगळे, आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर। मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते। राहुल कोतडे जे OSD आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेंचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे। शिर्डीला आल्यानंतर मला म्हटलं आपल्या एका ठिकाणी जाऊन यायचं देवालयामध्ये, आणि ते दीपक केसरकरांचा फार आग्रह होता त्यांना तुम्ही गेलं पाहिजे म्हणून। आम्ही गेलो सर्वजण। मला वाटतं आता तो सुद्धा एखाद्या भावनेचा प्रश्न असतो, आपण एखाद्यावर भक्ती दाखवतो। अशा अनेक भोंदूबाबांची उदाहरणं समोर यायला लागलेली आहेत टप्प्याटप्प्याने। अनेक लोकांची फसवणूक त्यामुळे झालेली आहे। त्या काही गोष्टी अज्ञानाने होतात। बहुतेक ही सुद्धा एक चूक त्यांची जी घडली ही अज्ञानाने झालेली आहे। याच्यात काही माहीत असतं तर कोणीच गेलं नसतं। माझं नाव आहे की नाही, त्यामुळे काय आहे, अंजली दमानियाला ही सगळी नावं कुठं मिळतात याची मला कल्पना नाहीये। अजूनही काही लोकांची नावं येतील, काही लोकांचे फोटो येतील, ठीक आहे। अभिजित भांडे पाटील जे इथे SRA मध्ये होते, त्यांची SRAतनं सुद्धा त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलेत। यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे। यांना सस्पेंड पण नाही, त्यांना रस्टिकेट काढून टाकणं गरजेचं आहे। हे अभिजित भांडे पाटील, त्यांचे 2 फोन्स आहेत। एका फोनवरनं त्यांनी खरातांशी 143 वेळा संभाषण केलंय आणि दुसऱ्या फोनवरनं 53 वेळा। तर ही त्याची अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे। लिस्ट किती कॉल्स त्यांनी केलेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।